गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम कोहडीटोला येथील ग्रामविकास पूर्व माध्यमिक सेमी इंग्रजी शाळेत कार्यरत असलेल्या एका शिक्षकाने विद्यार्थिनीशी वारंवार अश्लील चाळे केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे। आरोपी शिक्षक शामराव रामाजी देशमुख वय 53 राहणार कोहमारा याच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 64(2), 65(2), 75(2), 181(1) तसेच बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत कलम 4, 6, 12 व बाल न्याय अधिनियम 75 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर शिक्षकाने वर्ष 2023 पासून 2025 या कालावधीत शाळेतील विद्यार्थिनी सोबत अश्लील वर्तन केल्याचे निष्पन्न झाले आहे। या प्रकरणाची तक्रार चाइल्ड लाईन क्रमांक 1098 वर करण्यात आली होती। त्यानंतर बाल न्याय मंडळ आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला। चौकशीत आरोपीचे कृत्य स्पष्ट झाल्याने दुग्गीपार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला। पोलिसांनी तात्काळ कारवाई करीत आरोपीला अटक केली असून न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। या प्रकरणाचा तपास दुग्गीपार पोलीस करीत असून सध्या त्याचा भंडारा जिल्हा कारागृहात आहे। दिनांक 18/7/2025 रोजी समुपदेशक चाइल्ड हेल्पलाईन गोंदिया यांच्याकडून तक्रार प्राप्त झाली की कोहडीटोला येथील ग्राम विकास विद्यालय येथे काही विद्यार्थ्यांवर तेथील शिक्षकाने लैंगिक अत्याचार केले आहेत। त्यांच्या फिर्यादीनुसार पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून यातील आरोपी शिक्षक शामराव देशमुख याला तात्काळ अटक करून त्याचा दिनांक 21/7 पावे तो PCR घेण्यात आलेला असून सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे। पुढील तपास सुरू आहे। बालकांवर लैंगिक अत्याचाराचे कुठे प्रकार घडत असल्यास त्यांनी कोणालाही न घाबरता चाइल्ड हेल्पलाईन किंवा पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा। सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।